जगात द्राक्ष आणि बेदाण्याच्या अनेक जाती विकसित झाल्या आहेत, त्यामुळे राज्यात द्राक्ष आणि बेदाण्यासाठीच्या नवीन जाती कशा आणता येतील याकडे लक्ष द्यावे, त्यासाठी द्राक्ष संघाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले। तासगाव येथे राज्य द्राक्ष संघाच्या सांगली विभागाच्या शाखेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार बोलत होते। सांगलीची बाजारपेठ ही हळद बेदाण्यासाठी प्रसिद्ध आहे। आज हळद बेदाणा मार्केट वाढवण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे। रोजगार हमी योजनेतून राज्यात फळबाग लागवड वाढली। आज जगातील बाजारपेठेत भारतातील फळे विक्रीला जातात। राज्यातील सर्वाधिक फळे जगाच्या बाजारपेठेत विक्री होते। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ गेली 50 वर्ष द्राक्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम रीतीने काम करत आहे। अफगाणिस्तान, इराण या देशात दर्जेदार बेदाणा तयार होतो। जगभरात शेतीमध्ये क्रांती केली आहे। जगात द्राक्ष आणि बेदाण्यासाठी नवीन जाती आहेत। जगातील नवीन द्राक्षाच्या नव्या जाती कशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील याकडे लक्ष द्यावे लागेल। नवीन वाण आणणे व त्या संदर्भात संशोधन करणे एकट्या शेतकऱ्यांना झेपणार नाही, त्यामुळे द्राक्षाच्या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम द्राक्ष संघाने केले पाहिजे।